नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीन वर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वी-12वीचा रिझल्ट सर्व मुलांसाठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. रिझल्ट संदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, संपूर्ण माहिती कळेल. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. यावर तुम्हाला रिझल्टचे अपडेट दिले जातात. सोबतच करिअरचं गायडन्स देखील आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी केलं जात असतं. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता बघा, 10वी-12वीच्या रिझल्ट संदर्भाची मोठी गुड न्यूज काय ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो. पाहू शकता बघा, पेपर चेक झाले. 10वी-12वीचा निकाल कधी लागणार, तर अतिशय महत्त्वाची बातमी लोकमतमध्ये आलेली संपूर्ण माहिती आहे. तर बघा, पाहू शकता, पुणे राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व विभागीय मंडळांनी इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे. तर बघा, सर्व जे काही विभागीय मंडळ आहेत, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 6 विभागीय मंडळ आहेत. 6 विभागीय मंडळांनी या ठिकाणी 10वी-12वी परीक्षेच्या ज्या काही उत्तरपत्रिका आहेत त्या तपासण्याचं काम जवळपास त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. काही ठिकाणी बाकी असू शकतं. आता बघा, जवळपास ते पूर्ण झाल्यानंतर तुमचे जे काही गुणपत्रिका तयारीचे जे काही काम आहे ते सुरू आहे. तर बघा, सध्या तुमच्या गुणपत्रिका तयार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि मे महिन्याच्या अखेरीस 10वी आणि 12वी दोन्ही वर्गांचा निकाल जाहीर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिले. तर बघा, ऑफिशियली या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी ऑफिशियली मित्रांनो माहिती दिली आहे की 10वी-12वीचा जो काही निकाल आहे तो मे महिन्याच्या अखेरीस लावण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत, म्हणजेच प्रयत्न करत आहोत, अशी त्यांनी या ठिकाणी माहिती दिली. आता बघा, या ठिकाणी 10वीची तुम्ही 10वीच्या निकालाची वाट पाहतात का, तर कमेंट बॉक्समध्ये 10th लिहा. आणि जर तुम्ही यावर्षी 12वीच्या निकालाची वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये 12th लिहायचे. सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट करायचे, तुम्ही 10वीसाठी वाट पाहतात की 12वीसाठी, सर्वांनी कमेंट करायचे. त्यानंतर बघा, पुढे आपण या ठिकाणी माहिती पाहत आहोत. 10वी परीक्षेदरम्यान निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली, त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेकरता ड्युटीही बजवावी लागलेली आहे. निवडणुकीमुळे उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करणे आव्हानात्मक होते. मात्र निकाल वेळेत जाहीर व्हावा यासाठी VC द्वारे बैठक घेत विभागीय मंडळांच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. विभागीय मंडळातील अधिकारी आणि शिक्षकांनी वेळेत काम पूर्ण केलेले आहे. शरद गोसावी, अध्यक्ष राज्य मंडळ. तर बघा, ऑफिशियली या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते की किती अथक परिश्रम या ठिकाणी या परीक्षेच्या निकालासाठी घेतले गेलेले आहेत. जर आपण पाहिलं तर बघा, सध्या जर आपण या ठिकाणी पाहिलं तर निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानासुद्धा, म्हणजेच त्या कामात शिक्षक व्यस्त असतानासुद्धा, एवढ्या प्रक्रियेमधून जात असतानासुद्धा त्यांनी त्या जे काही उत्तरपत्रिका तपासणीचं काम आहे ते पूर्ण केलेलं आहे, वेळेत पूर्ण केलेलं आहे. आणि त्यामुळे तुमचा जो काही निकाल आहे तो मे महिन्याच्या अखेरीस त्या ठिकाणी लागणार आहे. तर बघा, मे महिन्याच्या अखेरीसपर्यंत 10वी आणि 12वी दोन्ही वर्गांचा जो काही निकाल आहे तो लागणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय महत्त्वाची गुड न्यूज या ठिकाणी रिझल्ट संदर्भात होती. आता सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी महत्त्वाची सूचना आहे, तुम्ही 10वीच्या रिझल्टची वाट पाहतात तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की 12वीच्या रिझल्टची कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सर्वात मोठी अपडेट पाहिलेली अपेक्षा आहे. तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.